तर बारामतीतल्या मुख्य पीडीसीसी बँक रात्री 11 वाजताही सुरू असल्याचं समोर आलं। बँकेत माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या असल्याचा आरोप करण्यात येतोय। बँकेचे अधिकारी मतदार याद्या घेऊन काय करतायत असा सवाल आता रंजन तावरे यांनी केलाय। रंजन तावरेंकडून संध्याकाळी 5 नंतरच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली। बँकेसमोर सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, रात्री बँक उघडी असल्याचं समोर, त्यानंतर मोठा गदारोळ, काय नेमकं घडतंय? आज दिवसभरात या संदर्भात काय होऊ शकतं? श्रुती, आपण पाहिलं की खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याचा प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो काही गेल्या दिवसापासून झालेला पाहायला मिळतोय। मात्र असं असलं तरी दुसरीकडे या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या याद्या ज्या आहेत त्या आता काल रात्री ज्या आहेत ते पीडीसीसी बँक, जे खरं तर बारामतीतील मुख्य बँक आहे, आपण आता त्या बँकेच्या बाहेर आपण पाहतोय, हीच ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे। ही मुख्य शाखा आहे बारामतीमधील आणि याच बँकेच्या दुसऱ्या मजल्यावरती ज्या आहेत या ठिकाणी रात्री 11 वाजता लाईट्स सुरू असल्याचा काही दावा जो आहे तो रंजन तावरे, जे पॅनल प्रमुख आहेत अजित पवार गटाच्या विरोधातल्या पॅनलचे, त्यांनी असा दावा केलेला आहे की या ठिकाणी रात्री 11 वाजता लाईट्स चालू होत्या दुसऱ्या मजल्यावरती आणि त्या ठिकाणी ज्या कारखान्याचे सभासद आहेत त्यांच्या याद्या देखील त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे रात्री 11 वाजता हे काय करत होते असा सवाल रंजन तावरे यांनी उपस्थित केलेला आहे। आणि दुसरीकडे बँकेच्या वतीने देखील काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये डीटीपी ऑपरेटरचं काम सुरू होतं असा जो स्पष्टीकरण जे आहे ते बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। मात्र मतदार याद्या, सभासदांच्या मतदार याद्या टेबलवर काय करत होते याबाबत मात्र त्यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच काल रात्रीच्या सुमारास या ठिकाणी मोठा गदारोळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। कारण सहकार बचाव शेतकरी पॅनलचे रंजन तावरे यांच्यासह ते शेतकरी जे आहेत ते सर्व या बँकेमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर पोलिसांना देखील पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच या निवडणुकीवरून प्रश्नचिन्ह जो आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे उपस्थित केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। रात्री 11 वाजता बँक चालू राहते आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती, वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या। वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या, त्याच्यावर कोणाची जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचा पीडीसीसी बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं कामकाजाचा विषय येत नाही। त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही दगडाळे साहेबांना विनंती केली, दगडाळे साहेब याच्यातलं सीसीटीव्ही कव्हरेज फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं